नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेथीचे पौष्टिक लाडू जे सांधेदुखी, डोकेदुखी, कंबरदुखीसाठी अतिशय उपयुक्त असतात ते कशा प्रकारे बनवले जातात ते तुम्हाला आई दाखवणार आहे आणि अतिशय योग्य प्रमाणात आणि बनल्याच्या नंतरला सुद्धा एकदम चविष्ट आणि दिसायला सुद्धा जबरदस्त दिसतात। तर मित्रांनो, लाडू बनवण्यासाठी आपल्याला एवढी सामग्री लागणार आहे। आपल्याला अर्धा किलो लाडू बनवायचे आहेत, तर त्याच्यानुसार आपण इथे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतरला हे आहे 400 ग्राम गूळ जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आणि हे 50 ग्राम मेथी सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतरला 2 मोठे चम्मच आपण इथे खसखस घेतलेले आहेत, 2 मोठे चम्मच इथे हालीम घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरला 1 मोठी वाटी इथे खोबरा बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यानुसार आपल्याला मेवामध्ये डिंक सुद्धा लागणार आहे। हे डिंक आहे ते 50 ग्राम घेतलेला आहे आपण। त्याच्यानंतरला इथे बदाम आहेत ते सुद्धा 50 ग्राम घेतलेले आहेत आणि इथे जे आहे ते खारीक आहे ते 100 ग्राम घेतलेलं आहे। त्याच्यानंतरला इथे आपण काजू जे आहेत ते 50 ग्राम घेतलेले आहेत। नंतरला मखाने आहेत ते सुद्धा 50 ग्राम घेतलेले आहेत आणि ही आहे वेलची, ते 1 चम्मच आपण वेलची सोलून इथे बारीक केलेली आहे। एवढ्या सामग्री आपल्याला लाडू बनवण्यासाठी लागणार आहेत। आता आपण इथे 50 ग्राम जी मेथीचं पीठ घेतलेला त्याच्यामध्ये घी टाकायचे आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे जोपर्यंत पीठ जे आहे आणि घी चांगल्या प्रकारे मिक्स नाही होत, म्हणजे पीठ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं इथे मेथीचं पीठ आणि जे घी होते ते मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे 5-6 तास ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे काय होतो जो मेथीचा कडवटपणा असतो तो घी मध्ये उतरतो आणि जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा ते जास्त कडू नाही होत। तर आता आपण इकडे गरम पॅन मध्ये 50 ग्राम बदाम घेतलेले आहेत आणि हे आता आपण भाजून घेऊया। बदामामध्ये प्रोटीन आणि विटामिनची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे आपली स्किन सॉफ्ट राहते आणि यात फायबर असल्यामुळे पचनक्रियेत सुद्धा मदत होते। आता आपले बदाम गरम झालेले आहेत आणि हे आता आपण काढून घेऊया। त्यानंतर इथे आता आपण 50 ग्राम काजू घेतलेले आहेत, हे सुद्धा आपण भाजून घेऊया। काजू हे डोकेदुखीसाठी तसेच हृदयासाठी खूपच गुणकारी असतात। इथे आता आपले काजू भाजून झालेले आहेत आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया। आता यात आपण खारीक घालून घेऊया। खारीक आपण सोलून घेतलेली आहे, त्याच्यातले जे बिया आहेत ते आपण वेगळ्या केलेल्या आहेत। खारीक खाल्ल्याने कंबरदुखीला आराम मिळतो, त्यामुळे मेथीच्या लाडूमध्ये नेहमीच खारीक घातली जाते। त्यानंतर इथे आता आपण 50 ग्राम मखाने घेतलेले आहेत। मखाने खाल्ल्यामुळे आपली इम्युनिटी वाढते, तसेच शुगर कंट्रोल करायला सुद्धा मखाने खूपच मदत करतात। आता आपले मखाने छानपैकी भाजून झालेले आहेत, हे सुद्धा आता आपण काढून घेऊया। त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी सुका खोबरा, हे सुद्धा आपण भाजून घेऊया। सुका खोबऱ्यामुळे ॲसिडिटी होत नाही, तसेच पचनक्रियेत सुद्धा खूपच मदत होते। त्यानंतर इथे आता आपण 2 मोठे चम्मच खसखस घेतलेली आहे। खसखस खाल्ल्यामुळे सर्दी खोकल्याला आराम मिळते आणि झोपही चांगली लागते। त्यानंतर इथे आता आपण 2 मोठे चम्मच हालीम घेतलेली आहे। हालीममुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि पोट सुद्धा साफ होते। हे सुद्धा आता आपले भाजून झालेले आहेत आणि आता आपण काढून घेऊया। त्यानंतर इथे आता आपण घेतलेला आहे 500 ग्राम गव्हाचा पीठ, हे सुद्धा आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता आपलं गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे, हे सुद्धा आता आपण काढून घेऊया। ते आपल्या आता सर्व गोष्टी भाजून झालेल्या आहेत। त्याच्यापैकी आता आपल्याला बदाम आणि काजू आणि खारीक आणि हे मखाने या 4 गोष्टी जाडसर बारीक करून घ्यायचे। तर इकडे बघताय आपला आता काजू, बदाम आणि खारीक आणि मखाने सर्व जाडसर बारीक करून झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा बारीक करायचं आहे, जास्त पावडर सारखं नाही करायचं आहे, मीडियम ठेवायचं आहे, म्हणजे कसा लाडू खाऊ तेव्हा ते मस्त चवीला लागतात। आता इथे आपण 100 ग्राम डिंक घेतलेला आहे आणि हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। आता आपलं डिंक जे आहे ते तळून झालेलं आहे आणि वाटीच्या किंवा कपाच्या साहाय्याने आपल्याला ते हलकसं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। तर इकडे बघताय हा आपला गव्हाचा पीठ छानपैकी आपण भाजून घेतलेला, त्याच्यामध्ये आता सर्व गोष्टी आपल्याला मिक्स करायच्या आहेत। इकडे बघताय सर्वात पहिला आपण गूळ घेतलेला आहे। गूळ जो आहे तो जाडसर आपण बारीक केलेला, त्याच्यामुळे आता प्रॉपर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरला हा खोबरा इथे आपण बारीक करून घेतलेला बघताय।
सर्व भाजून वगैरे घेतलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करायला टाकलेलं आहे आणि छानपैकी अशा प्रकारे तुम्हाला मिक्स करायचं आहे। तर इकडे आपला गूळ आणि जो पीठ होता गव्हाचा तो चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेला आहे। जो गूळ असतो तो जरा जाडसर असतो त्याच्यामुळे प्रॉपर तुम्हाला मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतरला आपण आता हे बघताय हे आपण मेथीचं पीठ आणि घी थोडा टाइम 3-4 तास आपण ठेवलेला होता ते आता सर्व मिक्स करून ह्याच्यामध्ये घालून घेतोय आणि मिक्स करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इकडे बघताय आपला जो पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेला आहे। आता इकडे सर्व सुका मेवा आहे जे आपण बारीक करून घेतलेला जसं की काजू आहे, बदाम आहे, इकडे सुके खजूर सुद्धा आहेत आणि हे डिंक सुद्धा आपण कपाच्या साहाय्याने बारीक करून घेतलेले आणि हे सर्व साहित्य आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो मेथीचे लाडू आहेत ते थंडीमध्ये जास्त करून खाल्ले जातात नाही। हे लाडू ना मेथीच्या थंडीतच खायतात कारण ते गरम असतात। सर्व आपण वस्तू की गरम घेतात आणि हे कंबर दुखीसाठी, गुडघे दुखीसाठी आणि बालतीन बाई झाली असेल तिला पण हे लाडू खायला द्यायचे, मस्त गरम पौष्टिक असतात। आणि रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा याच्याने खूप इन्क्रीज होते, खूप वाढते, त्याच्यामुळे थंडीच्या टायमाला हे लाडू असे करून खाल्ले जातात। तर आता सर्व हे आपण सामग्री आहे ते एक एक करून आतमध्ये घालून घेऊया। इकडे आता आपण काजू टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा सुके खजूर हे जे आहेत आम्ही बघा जाडसरच बारीक केलेले आहेत, पूर्ण पावडर तुम्हाला नाही करायचे आहे। तिकडे आता बदाम टाकून घेतोय कारण पावडर टाकल्याच्यामुळे ना ते लाडूला चांगला स्वाद नाही येत, म्हणजे हे आपण टेस्ट करतो ना तेव्हा मस्त टेस्टीला लागतात। आणि हे आता बघा ह्याच्यामध्ये हालीम टाकलेली आहे, त्याच्यानंतरला इकडे जे आहेत आपण मखाने टाकतोय, त्याच्यानंतरला हे बघा ही खसखस आहे आणि ही इकडे आपण 1 चम्मच वेलची पावडर बनवली होती आणि हा डिंक। डिंकामुळे कसा जे लाडू आहे ते एकदम क्रिस्पी बनतात आणि क्रंची लागतात आपण जेव्हा टेस्ट करतो तेव्हा। आणि हे सर्व मिक्सचर आता आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। बघा आई कशा प्रकारे मित्रांनो करते। इकडे बघा आपण आता ना घी गरम करायला ठेवले लाडू मध्ये टाकण्यासाठी। तर इकडे बघताय आपला जो घी आहे ना तो चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आणि आम्ही 2 वाटे घी घेतलेला आहे तो आता ह्या लाडूच्या मिक्सचर मध्ये टाकून घेतोय। कसं आहे ना थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं, जास्त पण होऊ शकतो कधी कधी, थोडं थोडं टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज पडली तर पुन्हा आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये। मग ते छान प्रकारे आई आता मिक्स करून घेते। इकडे बघता आपला सर्व मिक्सचर रेडी झालेला आहे आणि आईने आता लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे आणि लाडवाचा सुगंध मित्रांनो पूर्ण आमच्या घरभर पसरलेला आहे, खूप छान सुगंध येतोय। आणि आता बघा लाडू आई कशा प्रकारे बनवते। इकडे सुद्धा बघताय आपले 4 लाडू रेडी झालेले आहेत आणि लाडवामध्ये बघा सर्व गोष्टी आपण जे काजू बदाम घेतलेले आहेत ते चांगल्या प्रकारे आतमध्ये दिसून येत आहे आणि लाडू एकदम भारी दिसायला दिसतोय। हे बघा मित्रांनो आणि बघा आपल्या सर्व मिक्सचर मध्ये काजू बदाम आणि मखाने वगैरे सर्व दिसून येतात चांगल्या प्रकारे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लाडू बनवायचा आहे आणि थंडीमध्ये खास करून नक्कीच बनवा, आता मेन टाइम आहे बनवण्याचा आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा नक्कीच द्या, त्यांना सुद्धा नक्कीच आवडेल। तर अशाच प्रकारे आता सर्व पिठाचे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो फायनली आता आपले लाडू बनवून झालेले आहेत। आज आईने आपल्याला लाडू बनवून दाखवले आणि खूपच भारी झालेले आहेत। तर आई आज काय सांगशील मग? तर असेच तुम्ही पण बघा रेसिपी आणि बनवा, असेच लाडू तुमच्या मुलांना खायला द्या। थंडीचे चांगले असतात, गरम गरम उष्णता भेटतात शरीरासाठी, सांधे दुखी कंबर दुखीवर चांगले म्हणजे उपयुक्त असतात। बरोबर बरोबर।
तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, लाईक करा आणि तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.